बीडमधील आष्टी तालुक्यात दोन भावांची निर्गुण हत्या झालेली आहे। जुन्या वादातून नातेवाईकांना हत्या केल्याची माहिती आहे। अजय भोसले आणि भरत भोसले अशी दोघांची नावे आहेत। बीड पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसतंय। बीडमधील आष्टी तालुक्यात दोन भावांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। जुन्या वादातून नातेवाईकांना हत्या केल्याचं आता तपासात समोर येत आहे। मराठ्याचं पोरगण ते देवाला चालले होते तुळजापूरला। तिथून त्यांनी तिथं अडवलं। ते म्हणले की थांबा, मला बी ठीक यायचं, पण त्यांनी थांबवलं नाही। त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही, मराठ्याच्या पोराला आणि दिराला। आणि हे म्हणले दीर म्हणला की ह्याला मारूनच टाकलंय म्हणून, पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय माहिती, मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहीतच नाही। मग अंधार पडता त्यांना मारलं, गोळा झालेलं काय खड्यात लापलेले होते ते आणि गपचित येऊन मारलं त्यांना। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चित आपण पाहतो की बीड जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा किती गंभीर झालेला आहे। एकीकडे सरपंच देशमुख हत्या प्रकरण सुरू असताना आज आष्टी तालुक्यामध्ये ही घटना जी आहे ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी असा हा खून म्हणावा लागेल, निर्घुणपणे खून जो आहे तो करण्यात आलेला आहे। हे दोघेही भाऊ जे आहेत ते काल रात्रीच्या सुमारास गावामध्ये थांबलेले होते, मात्र जमाव जो होता त्या जमावाकडनं या दोघांना मारण्यात आलं आणि जाग्यावरतीच या दोघांचाही मृत्यू झालेला आहे। त्याबरोबर आणखी एक जण होता जो या संपूर्ण घटनेमध्ये सध्या गंभीररित्या जखमी आहे, त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र सध्या जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात नेमका कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो आहे। एकीकडे ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा अंबाजोगाई देखील गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे। त्यामुळेच आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत गंभीर ताण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। या संपूर्ण घटनेमध्ये सध्या आष्टी पोलीस जे आहेत ते अधिक तपास करताना पाहायला मिळतात। हा खून नेमका कुठल्या कारणाने झाला होता, याची पार्श्वभूमी काय होती, हे संपूर्ण माहिती जी आहे सध्या आष्टी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळते। भोसले नामक हे दोघे भाऊ होते, सख्खे भाऊ होते आणि या दोघांचा दुर्दैवी असा मृत्यू जो आहे तो या संपूर्ण घटनेत झालेला आहे। जमावाकडून मारहाण झालेली होती आणि या मारहाणीमध्ये या दोघांचा मृत्यू झालेला आहे। थोडक्यात खून जो आहे तो निर्गुणपणे केल्याची माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये आता अधिक तपास जो आहे तो देखील केला जातोय। लागविजय विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।